ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराची प्रत्येक व्यक्तीसाठी जन्मापासूनच काहीतरी वेगळी योजना असते, काहीतरी वेगळा प्लॅन असतो. परंतु हा प्लॅन आणि ही योजना मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे होण्यासाठी किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी कधी कधी टाईम किंवा विलंब लागत असतो. कारण ज्या परमेश्वराने आपल्याला या जगामध्ये पाठवलेलं आहे तेव्हा काहीतरी त्याचा उद्देश आहेच. काहीतरी परमेश्वराला आपल्यामधून काहीतरी नवनिर्मिती घडवायची असते. कधी कधी परमेश्वराची योजना आपला ठाऊक नसते. कधी कधी आपण आपल्या बुद्धीच्या प्रमाणे चालत असतो. आपण आपल्या ज्ञानावरती विश्वास ठेवत असतो आणि परमेश्वर कधी कधी पार्शालिटी करतो किंवा परमेश्वर आपल्या बरोबरीने चालत नाही असा विचार आपण मनात आणत असतो आणि अविश्वास दाखवत असतो. कधी कधी आपण जीवन जगतो ते केवळ स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आपलं नाव मोठं व्हावं म्हणून किंवा काहीतरी जास्त गोष्टी आपल्या परमेश्वराकडून मिळावेत म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा आपल्याला या जगात पाठवतो तेव्हा त्याची योजना वेगळी असते. प्रभू येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांना निवड केली आणि ही 12 प्रेषित हे सारखे नव्हते. काही श्रीमंत घरातून आलेले होते, परंतु बहुतेक जण गरीब कुटुंबातून आलेले होते. काही शिक्षित होते तर काही अशिक्षित होते. परंतु या सर्वांसाठी प्रभू येशूचा काहीतरी वेगळा प्लॅन होता. आणि तो एकच प्लॅन, तो म्हणजे देवाच्या राज्य पसरवणे किंवा देवाच्या राज्याची स्थापना करणे. परंतु त्याही पेक्षा वेगवेगळ्या प्रेषिताकडे वेगवेगळे कार्य दिलेलं होतं. तरी सुद्धा या प्रेषितामध्ये थोडीशी वरचढ होती, कॉम्पिटिशन होतं. आणि सर्वात मोठं कॉम्पिटिशन म्हणजेच की जेव्हा स्वर्गामध्ये 12 प्रेषितापैकी कोणाला प्रभू येशूच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बसायला चान्स मिळणार. प्रत्येक जण सांगत होता की कदाचित मला मिळेल, कारण मी प्रभू येशूचा फेवरेट आहे. आणि आज हे 2 व्यक्ती प्रेषित आपल्या आईला घेऊन येत आहे. ते प्रेषित म्हणजेच याकोब आणि त्याचा भाऊ योहान, ज्याला स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मिशन कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी बोलवलेलं होतं. जे स्वतः अगदी मन लावून प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये हातभार लावत होते. आज कुठेतरी वशीला मारण्यासाठी आपल्या आईला पुढे करत ते सांगत आहे. ती आई सांगत आहे की या सर्व 12 प्रेषितापैकी माझ्या 2 मुलांना प्रथम स्थान द्या. त्या गादीवरती बसण्यासाठी, तुमच्या बाजूला उभे राहण्यासाठी. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त एकच शब्द त्या आईला सांगत आहे, जो प्याला मी पिणार आहे, म्हणजे ज्या दुःखातून मी जाणार आहे, जो क्रूस मी वाहणार आहे, ते क्रूस किंवा तो दुःखाचा प्याला तुमच्या मुलांना तुमची मुले पिऊ शकतात का? त्यांच्यानी पिवेल का? आणि तेव्हा ती आई सांगते, ब्रदर्स, हो, आम्ही पिऊ शकतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तो अधिकार माझ्याकडे नाही, तो अधिकार माझ्या स्वर्गीय पित्याकडे आहे. आणि शेवटी तो प्रत्येकाला ती जागा देणार आहे. आणि ज्या याकोब आणि योहानाने हे शब्द ऐकलेले होते, कदाचित त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द अगदी मनावरती घेतले. जो याकोब आपल्या आईला घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताने वशीला मारण्यासाठी आलेला होता, तोच याकोब आपल्या कृत्याद्वारे कुठे ना कुठे प्रभू येशू ख्रिस्ताचं मन जिंकतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की याकोबात ही काहीतरी वेगळी योजना होती. आणि सर्व प्रेषितापैकी याकोब हा प्रथम रक्तसाक्षी बनतो. आपल्या गुरुसाठी आपल्या प्राणाची आहुती देतो. परमेश्वर ठाऊक होतं की याकोब, तुला केवळ गादीवरच नाही तर तुझं नाव मी माझ्या हृदयावरती लिहिणार आहे. या गादीवरती बसण्याऐवजी अधिक उंच अशी प्लेस प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक शिष्यांसाठी ठेवलेली होती. ती शिष्यांना ठाऊक नव्हतं. आणि ती प्लेस म्हणजे प्रत्येकाचं हृदय, प्रत्येकाचं नाव प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हृदयामध्ये कोरलेलं होतं. ती जागा होती परमेश्वराची हृदय. आणि त्यामुळे याकोबाने नक्कीच प्रभू येशूच्या हृदयामध्ये आपलं स्थान मिळवलेलं होतं. जो दुःखाचा प्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला होता, तो दुःखाचा प्याला याकोबाच्या जीवनामध्ये खरोखरच आलेला होता. प्रभू येशूसाठी त्याने न घाबरता आपलं रक्त सांडलं आणि तो चर्चच्या इतिहासामध्ये मोठा एक प्रसिद्ध बनला, रक्तसाक्षी बनला. आज खरोखरच
याकूब प्रमाणेच आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची काहीतरी योजना आहे, ती आपल्याला ठाऊक नाही, पण नक्कीच आपल्या जीवनाच्या शेवटी ती योजना आपल्याला हळूहळू कळून चुकेल की परमेश्वराने मला का बनवलेलं होतं किंवा परमेश्वराने माझी निर्मिती का केली आहे. कारण परमेश्वर नक्कीच असाच व्यक्तीला पाठवत नसतो, तर काहीतरी गोष्टीच्या अनुषंगाने तो आपल्याला या जगामध्ये पाठवत असतो आणि ती गोष्ट आपल्याकडून सिद्ध करत घेत असतो. ज्याप्रमाणे याकोबाला सुरुवातीला समजलं नाही, पण शेवटी परमेश्वराचा प्लॅन त्याला समजला. आपल्यासाठी देखील परमेश्वराचा प्लॅन आहे. फक्त आपण आपलं हृदय उघडूया, तो प्लॅन स्वीकारण्यासाठी तयार राहूया आणि पवित्र मरीप्रमाणे जेव्हा परमेश्वर शब्द आपण आनंदाने स्वीकारणार, त्याच्या इच्छेप्रमाणे करणार, तेव्हा नक्कीच परमेश्वर अधिक चांगल्या रीतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे.